माझा मोबदला काय, असं जर कोण अधिकारी म्हणत असेल तर हे निंदनीय आहे आणि त्या संघर्षाची ठिणगी खऱ्या अर्थाने पडलेली आहे असं म्हणायला वावगं पडणार नाही। आणि जर न्यायदंडाधिकारीच केस चालत सुटले, बाप 2 सेकंदाच्या आहे, तुम्ही सही केली तरी विषय संपणार आहे, घालवल्याशिवाय राहणार नाही। कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्यावर अधिकाराचा गैरवापर, कर्तव्यात कसूर तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना गटाचे कार्यकर्ते राज कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली। राज कांबळे यांनी सांगितले की 9 जुलै रोजी तहसीलदाराच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीची मागणी करण्यासाठी ते कार्यालयात गेले असता तहसीलदारांनी त्यांच्याशी अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप आहे। तसेच तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होत नसून आर्थिक व्यवहाराशिवाय कामे होत नसल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला। या प्रकरणाची निपक्ष चौकशी करून तहसीलदारावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी कागल तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राज कांबळे यांनी दिला। या पत्रकार परिषदेला अनिल सिद्धेश्वर, लखन हेगडे, बाबासाहेब कागलकर, यशवंत कांबळे, अनिल कांबळे, सूर्यकांत डौरी, राहुल कांबळे आदी उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। मुख्यतः आज पत्रकार परिषदेमध्ये आम्ही पत्रकारांच्याकडनं प्रत्येक अधिकाऱ्यांना सांगतो, हा वाद बांधाचा नाही, हा वाद घरादाराचा नाही, हा वाद गल्लीतला नाही, हा वाद कोणत्या व्यवस्थेचा नाही, हा वाद लोकांच्या सेवेसाठी आलेल्या एका कार्यकर्त्यासाठी आणि लोकांची सेवा करून देणाऱ्या तहसीलदार साहेबांसाठी वाद आहे। हा व्यक्तिशा वाद घेऊन त्याचा युगो हर्ट झाला आणि त्या युगोमध्ये त्यांनी माझ्यावरती 353 शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्यापर्यंत मजल ठीक होती, पण पेपरला देणं आणि संरक्षणचं कारण करणार, त्यामध्ये अट्रॉसिटी गुन्हा दाखल करणार अशी मी धमकी दिली असं ते म्हणतात। मी या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी जाहीररित्या सांगतो की तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर सीसीटीव्ही आहेत, तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा सीसीटीव्ही आहेत आणि ते स्वतः म्हणतात की व्हॉइस विथ व्हिडिओ सीसीटीव्ही आहेत। त्यामध्ये मी जबाबदारीने सांगतो, कोणत्याही पद्धतीची शिवीगाळी मी केलेली नाही, कारण बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारा मी एक बहुजन समाजातला कार्यकर्ता आहे। कोणत्याही पद्धतीच्या अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार असं म्हटलं नाही, पण तहसीलदार साहेबांना भीती आहे की ते ऑन रेकॉर्ड म्हणतायत की तुमच्या जातीची कायमस्वरूपी बोंबच आहे, कामं केले तरी तुम्ही आम्हाला आंदोलनातच धरणार। हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मी आवाज वाढवला, साहेब जातीवरती यायचं नाही, आणि ते त्यांना क्लिक झाल्यानंतर त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला। प्रथमतः मी तहसीलदारांना जा विचारतो की तुम्ही आमच्या कामासाठी असाल तर काम करणे बंधनकारक आहे। तुम्ही त्या ऑन रेकॉर्ड मध्ये म्हणता की तुम्ही सर्कल कडनं सही घ्यायची। मी तळमळीनं सांगत होतो की साहेब जो कार्यकर्ता आलाय, जो मी आहे, सर्कल या पावसा पाण्याच्या दिवसामध्ये पूर आलेला आहे, झाडं पडलेले आहेत, लोकांच्या रानामध्ये पाणी आलेलं आहे, काहींची घरं पडल्यात, त्यांच्या चौकशीसाठी स्थळ पाणीसाठी ते गेलेले आहेत। साहेब ते नाही, तुमच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना सही करायला काय प्रॉब्लेम आहे? असं असताना तहसीलदारांच्या लक्षात आलं की मी संविधानिक विचारणी करतोय, तरी ते मोठ्या आवाजात मला म्हणतात की तुम्ही मला हे शानपण सांगायचं नाही, तुम्ही मला हे ज्ञान सांगायचं नाही, मी ज्ञान घेऊन आलोय। मग ज्ञान जर घेऊन आलेले तहसीलदार साहेब तुम्ही असाल तर न्यायदंडाधिकाऱ्याची प्रमुख भूमिकेमध्ये तुम्ही जर माझ्यावर कंप्लेंट करत असाल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। मुख्यतः आज जबाबदारीने या प्रेस कॉन्फरन्सला सांगतो की गेले 15 दिवसापेक्षा जास्त तहसीलदार कार्यालयाच्या असणाऱ्या शाहू सुविधा केंद्र हे बंद आहे, हे त्यांना मान्यच करावं लागेल। त्या दिवशी 9 तारखेला मला असं वाटतंय की बिचारा नांगरे साहेब नावाचे एक व्यक्तिमत्व तिथं होतं, त्या पायरीवरनं जात असताना सुद्धा त्या बिचारानं कधी शैक्षणिक काम थांबवलं नाही। त्यांची रिटायरमेंट म्हणजे त्यांची बदली झाली आणि तिथून एक्झिट झाल्यानंतर तिथं दुसरा माणूस नेमणं त्यांची काळाची गरज होती, पण त्या दिवस अखेर कोणताही माणूस नेमला नाही। आणि यादव साहेब हे नायब तहसीलदार आहेत, त्यांच्याकडे आम्ही ॲफिडेव्हिट करायला गेल्यानंतर ते जबाबदारीने सांगतात की हे चुकीचं आहे, आणि त्याच दिवशी बाजूला बसणारे कांबळे साहेब म्हणतात इकडे आणा, हे योग्य आहे, मी सही करतो। म्हणजे शाहू नगरीमध्ये अडाण्याचा कळस निर्माण झाला का काय, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। हे ऑन रेकॉर्ड आम्ही सांगतोय। पण शिवीगाळी करणं, धमकी देणं, अट्रॉसिटी गुन्हा दाखल करणं, भविष्यात आंदोलनं होतील, भविष्यात मोर्चे निघतील, भविष्यात अनेक दृष्ट्या तुमच्या दारामध्ये आक्रोश निर्माण होईल, अशा किती जणांच्यावरती तुम्ही केसेस दाखल करणं, याची यादी आम्हाला आता मागावी लागेल। मुख्यतः मी इतकंच सांगेन की तहसीलदार साहेब, बहुजन समाज हा संघर्षातून निर्माण झालाय, झाडू आणि लोटक्यापासून विभक्त होऊन बाबासाहेबांनी जगायचं कसं आम्हाला शिकवलंय, आणि जगायचा अधिकार असताना तो शाहू नगरीमध्ये तुम्ही तुडवायचा अधिकार आम्हाला निर्माण करताय की काय, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। मुख्यतः तुम्ही माझ्यावरती केस दाखल करणं हेच निंदनीय, शाहू नगरीला डाग लागलेला, एवढा आम्ही सांगतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।